आम्ही सारे खवय्ये. मी सुप्रिया मंगेश जाधव. आणि काय शिकवता तुम्ही इथे? मी आर्यन स्कूलमध्ये पूजी पुण्यामध्ये आहे, बिलारवाडी ब्रांचमध्ये सुपरवायझर म्हणून प्रायमरी आणि सेकंडरीचं काम करते. ओके. ही सगळी माझीच मुलं प्रायमरी आणि सेकंडरीमध्ये. छान मुलं आहेत तुमची सगळी. गुणी गुणी ना, बघा टीचर्स तुमचं किती कौतुक करताय. गुणी आहात ना तुम्ही? हो हो. आज काय दाखवणार आहात? कुठची रेसिपी? ह्या रेसिपीचं नाव आहे व्हेजिटेबल चाट. अशी रेसिपी आहे की जी मुलं आपल्या आईबाबांना खुश करण्यासाठी किंवा आईबाबा नसताना पण घरी करू शकतात, अशा पद्धतीची रेसिपी. व्हेरी गुड. मग साहित्य सांगा. दही, ही चिंचेचं खजूरची पेस्ट आहे, टोमॅटो प्युरी आहे, लाल तिखट आहे, लिंबाचा रस, चीज गार्लिक आहे, पेपर पावडर, मीठ, चिंचेचं कोळ आहे, चाट मसाला आहे, जिरं पावडर आहे, कोथिंबीर आणि बटर. कसं सुरुवात करायची? आपण पॅन गरम केलेला आहे, त्याच्यामध्ये बटर घातलेलं आहे. आधी आपण हे कॉर्न्स साधारण एवढे एक बोलभर हे कॉर्न्स वापरून घ्यायचे आपण. हो. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. ओके. आणि काय देऊ? मिरं पावडर, त्याच्यामध्ये थोडंसं चाट. अच्छा ना. तुम्ही मुलांना शाळेमध्ये डब्यामध्ये काय काय आणता? मोस्टली काय आवडतं आणायला? चाट मसाला. अशीच भेळ आवडते तुला? चपाती भाजी आवडते. सगळ्या भाज्या खातोस ना तू? गुड बॉय. आणि तुम्हाला काय आवडतं इकडे? आणि डब्बा खाता का सगळेजण तुम्ही? संपवता? संपवतात हे लोक डब्बा? हो, सगळे खातात. आमच्याकडे पद्धतच आहे पोळी भाजी. अच्छा, पोळी भाजी. हो. आणि शॉर्ट ब्रेक मध्ये त्यांना कंपल्सरी असं काहीतरी न्यूट्रिशियस फूड खातात, फ्रुट्स किंवा असे काही केलेले पदार्थ जे मुलांसाठी न्यूट्रिशनल व्हॅल्यू देणारे आहेत, अशा पद्धतीचाच डबा असं करून आम्ही एंटरटेन करतो. आणि पालक पाठवतात तसं का? कधी अतिशय उत्तम दर्जाचे पालक आहेत आमच्याकडे, ते पाठवतात. आम्ही जे काही सांगतो ते. हे असे पदार्थ म्हणून तर आज खास दाखवते, म्हणजे मुलं घरी जाऊन आई वडिलांना सांगतील की आम्हाला असं काहीतरी हवं आहे. बरोबर. आणि टीचरनीच बनवून दाखवलं म्हटल्यावरती ते आनंदाने घरी करून बघतील. आता त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस, थोडीशी आंबट गोड चव मुलांना फार आवडत असते. आता हे जरा होऊ दे 2 मिनिटं. त्याच्यामध्ये आपण हे चीज गार्लिक घालूया, अगदी 1 चमचाभर. गार्लिक चीजही मिळतं किंवा आपण साधं चीज घेऊन त्यामध्ये गार्लिक पण हे रेडीमेड मिळतं, त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाहीये. मुलांना फार आवडतं, असंही खायला फार छान लागतं. आता आपण याच्यामध्ये कॅप्सिकम टाकूया, ते टॉस करून घेऊया. हे ऍक्च्युली न्यूट्रिशियस आहे, जे मुलांना पिझ्झाज मध्ये वगैरे आवडतं, त्यामुळे असं. आणि अशा प्रकारे मिळालं तर जास्त आवडतं, कारण मोस्टली मुलांना शिमला मिरची आवडत नाही आवडत, म्हणून हे याच्यामध्ये घातलं की मुलांना ते आवडतं. रंग बघितला की ते फार आनंदाने खातात. हे छान आता सॉते झालेलं आहे, आपण हे काढून घेऊया आणि आता सॉस बनवायची तयारी करूया. ठीक आहे. आता या पॅन मध्ये आपण थोडंसं बटर गरम करायला ठेवलेलं आहे. आपण 2 चमचे ही टोमॅटोची प्युरी बनवून ठेवलेली आहे. आता आपण त्याच्यामध्ये थोडंसं ह्याला तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत. आणि तुम्ही आज झेंडावंदन सेलिब्रेट केलं, 15 ऑगस्ट सेलिब्रेट केला. तुम्ही सगळेजण झेंडा लावता की नाही घरी तुमच्या? हां. आता आपण याच्यामध्ये ते सगळे पुन्हा मसाले सगळे जिरा पावडर थोडंसं, चाट मसाला थोडासा, पेपर पावडर थोडंसं, चीज गार्लिक. बटरचे कोणतेही पदार्थ बनवले की मुलांना ते फार आवडतात. आता त्याच्यामध्ये तिखट, चिंचेचं कोळ आणि खजूराची. खूपच छान बनणार आहे हा सॉस, आहे ना? असा पण खायला खूप चांगला लागेल आय थिंक. चिंचेचं कोळ, ही खजूरची चटणी आहे, आंबट गोड अशी या चाटची. चाट म्हटलं की आंबट गोडपणा त्याला थोडासा हवा. आता आपण ही चिंचेचं चटणी राहिलेली आहे, पेस्ट, ही 1 चमचा टाकूया त्याच्यामध्ये, कारण ऑलरेडी टोमॅटो आहे. बरोबर. थोडंसं ते आंबट आहेच. आता आपण हे थोडंसं झालं मिक्स करून हे बाजूला काढून घेऊया. ओके. आणि जे कॉर्न्स आपण ठेवलेले आहेत थंड होण्यासाठी, बरोबर, ते कॉर्न्स, हे सॉस आणि त्याचं लेअर, चाट बनवायला तयार आहे ना? ठीक आहे, मग आपण ते कॉर्न्स आणि घेऊन त्याचे लेअर बनवूया.
सॉस थंड झालेलाच आहे, कॉर्नही थंड झालेले आहेत. आता आपण ते मिक्स करून घेऊया. ओके. आता ॲक्च्युअल चाटला सुरुवात करूया. अच्छा. आधी आपण हे सर्व बोलमध्ये काढून घेऊया. वास छान सुटला ना? खूपच छान. सगळी मुलं अशी बघतात आणि असे आवाज येतात मला आता हळूहळू. आपण हा सॉस त्याच्यावर स्प्रेड करूया. थोडासा पोटॅटो हे आवडतात. हो. हे कशातही असले की मुलांना फार आवडतात. त्यामुळे बटाटे टाकले आपण. आता कांदा हाही पुष्कळ आवडतो मुलांना. आवडतो ना कच्चा कांदा पण खायला. आता आपण त्याच्यामध्ये खारी बुंदी घालूया. कुरकुरीत अशी दाता. सगळेच आवडीचे आयटम्स आहेत. आणि 1 चमचा, थोडेसे जास्त, थोडंसं मऊ थोडंसं कडक अशी दोन्ही मिक्स चव त्याला येईल. त्याच्यामध्ये मग टोमॅटो घालूया. कलरफुल असं बनवायचं आहे हे जरा भरपूर, कारण कच्चे टोमॅटो घरी शक्यतो मुलं खायला टाळतात. आता आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर ही जराशी भरपूर हिरवगार, दिसायलाही छान वाटतं. आता त्याच्या आपण डेकोरेशनसाठी दाणे घालूया. आहे. दाणे पण गोड आहेत, त्यामुळे त्याच्यावरून दही घातलं की थोडीशी टेस्ट अतिशय छान वाटेल. टेम्पटिंग वाटते का? छान. ते वाट बघतात कधी खायला मिळेल. आता आपण हे मिक्स करून घेऊया. त्याच्यावर आता शेव घालू. शेव गार्निशिंग भुरभुरायची. हां, सर्वत्र. त्याच्यावर पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालू. ओके. आपण कोथिंबीर ही थोडीशी हिरवीगार छानपैकी. दाणे पुन्हा घालू. पुन्हा. हो. सगळं पिवळं हिरवे, मला पण आवडतं. छान. आता सगळ्यात शेवटचा प्रकार म्हणजे पुऱ्या. ह्या मुलांना फार आवडतात. चमच्याच्या ऐवजी हे साईडनी लावलं की मुलं ह्याचा चमचा म्हणून वापर करून त्याचा छान आस्वाद घेऊ शकतात. आवडत नाही ते बेसिकली ह्याच्यामध्ये गेलं की मुलं फार आनंदाने खातात. ही आपली रेसिपी. सुंदर दिसतंय हे. आमच्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायचे की याचं साहित्य काय आणि याची कृती काय. ते लवकर साहित्य आणि कृती लिहून घ्या. व्हेजिटेबल चाट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मक्याचे दाणे, चाट पापडी, उकडलेला बटाटा, खारी बुंदी, चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, शेव, डाळिंबाचे दाणे, दही, चिंच खजूर चटणी, टोमॅटो प्युरे, तिखट, लिंबाचा रस, चीज गार्लिक स्प्रेड, मिरपूड, मीठ, चिंचेचा कोळ, चाट मसाला, जिरेपूड, कोथिंबीर आणि बटर. कृती: प्रथम एका पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये मक्याचे दाणे, मीठ, जिरेपूड, तिखट, लिंबाचा रस आणि चीज गार्लिक स्प्रेड आणि सिमला मिरचीचे तुकडे घालून मिश्रण वाफवून घ्यावं. दुसऱ्या पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये टोमॅटो प्युरे, चीज गार्लिक स्प्रेड, तिखट, चिंचेचा कोळ आणि चिंच खजूर चटणी घालून सॉस शिजवून घ्यावा. एका बाउल मध्ये वाफवलेले मक्याचे दाणे घेऊन त्यामध्ये वाफवलेले बटाट्याचे तुकडे, कांदा, खारी बुंदी, टोमॅटो, कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे, दही, शेव आणि चाट पापडीच्या पुऱ्या घालून चाट सर्व्ह करावं. आम्ही